आमदाराच्या मुलाने ईव्हीएमचे बटन दाबले, 3 कर्मचाऱ्यांची नोकरी गेली. या चूक कोणाची? आमदार बुमरेंच्या बोटाला शाई लावताना त्यांच्या मुलाच्याही बोटाला मतदान अधिकाऱ्याने गंमत म्हणून शाई लावली. या प्रकरणात आता मोठी कारवाई करण्यात आली आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026 दरम्यान झालेल्या निवडणूक प्रक्रियेत हलगर्जीपणा झाल्याप्रकरणी पैठण तालुक्यातील पाचोर बुद्रुक येथील मतदान केंद्रावरील 3 कर्मचाऱ्यांना तत्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आले, अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी छत्रपती संभाजीनगर यांनी दिली आहे. मतदानाच्या दिवशी लहान मुलासोबत मतदान कक्षात प्रवेश होऊन मतदान प्रक्रियेची गोपनीयता धोक्यात येईल अशी स्थिती निर्माण होऊ लागल्याने, तसेच आवश्यक ती दक्षता न घेता दिलेल्या प्रशिक्षणानुसार नियमांचे पालन न केल्याने संबंधित 3 कर्मचाऱ्यांचे स्पष्टीकरण अमान्य ठरवून महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियम क्रमांक 1979, लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1951 कलम 134 आणि महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 मधील तरतुदीनुसार त्यांना मतदान समाप्त झाल्याच्या क्षणापासून शासकीय सेवेतून तात्पुरते निलंबित करण्यात आले आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश निवडणूक निर्णय अधिकारी पैठण यांना देण्यात आले असून निलंबन काळातील निर्वाह भत्त्याबाबत पुढील कार्यवाही करण्याचे निर्देश संबंधित प्राधिकरणाने देण्यात आले आहे.